सुप्रिया सुळे यांनी नुकतीच आपल्या लेक रेवती सुळे आणि होणारे जावई सारंग लखानी यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाहाचं निमंत्रण देण्यासाठी ही भेट झाल्याचं सांगितलं जात आहे। मात्र या भेटीनंतर मुंबईत परतताच सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली। देशात निर्माण झालेल्या पेट्रोल डिझेल संकटावरून त्यांनी सरकारला धारेवर धरलं। इंधन दरवाढ, पुरवठ्यातील गोंधळ आणि सामान्य नागरिकांना होत असलेल्या त्रासांवरून त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला। सुप्रिया सुळे म्हणाल्या की सरकारनं जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे गांभीर्यानं लक्ष देणं आवश्यक आहे। पेट्रोल डिझेलच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून विरोधकांकडून सरकारवर सातत्यानं टीका केली जात आहे। महाराष्ट्र आणि भारत हा आर्थिक अडचणीत आहे। हा माझा डेटा नाही, हा भारत सरकारचा डेटा सांगतो। म्हणजे सोनं विकत घेऊ नका, पेट्रोल डिझेल महागाई, अब काय होती त्यांची स्लोगन, बहुत हो गई महंगाई की मार अब की बार, आठवतं ना तुम्हाला? आज काय परिस्थिती आहे मला सांग। गिरीश महाजन म्हणतात की जे तेच लोक सध्या पेट्रोल डिझेलसाठी रांगेत लागले जे भ्रष्टाचार करतात, काळाबाजारीसाठी पेट्रोल लोक हे तेच आहे। मला सांगा, तुमच्या चॅनलवर मला वाटतं वाशिम किंवा कुठले तरी कलेक्टर काल पेट्रोल पंपवर फिरत होते। म्हणजे या देशाचा सामान्य माणूस हा भ्रष्टाचारी झाला। फक्त त्यांचा पक्ष भ्रष्टाचारी नाही, पण या देशातला गरीब कष्ट करणारा, काळ्या मातीची इमान राखणारा प्रत्येक भारतीय भ्रष्टाचारी झाला आता। हा भारताचा अपमान आहे। जर महाराष्ट्रातले आणि भारतातले केंद्र सरकार, पण एक आहे महाराष्ट्रातले मंत्री असं बोलतात, केंद्रातले मंत्री असं नाही बोलत। केंद्रातल्या मंत्र्यांना जाणीव आहे की काय परिस्थिती आहे, त्यामुळे महाराष्ट्रातले मंत्री बोलत असतील। मोदी त्यांना आज 12 वर्ष पूर्ण झाले त्यांचा कारभार करत, राष्ट्र निर्माण के 12 साल अशा पद्धतीचे टॅगलाईन त्यांनी त्यांच्या जाहिरातीसाठी घेतलेली आहे। काय तुमची प्रतिक्रिया? नाही, अर्थातच 12 वर्ष या देशाच्या मायबाप जनतेने त्यांना निवडून दिलं, त्यांना शुभेच्छा दिल्याच पाहिजे। पण त्याचबरोबर आज 12 वर्षानंतर भारताची आर्थिक परिस्थिती काय आहे याचं आत्मचिंतन सरकारने करण्याची वेळ आलेली आहे। प्रचंड महागाई, प्रचंड बेरोजगारी आणि भ्रष्टाचार तर थांबलाच नाहीये। तुमच्या सगळ्या चॅनल्सवर या सरकारने केलेला भ्रष्टाचार, महागाई आणि प्रचंड बेरोजगारी, आज पेट्रोल डिझेलवर लाईनीमध्ये सर्वसामान्य माणूस आज भांडतोय, एकामेकाची डोकी फोडतायत। शेतकरी किती अडचणीत आहे, कांद्याचा शेतकरी याचे काय हाल आहे ते तुमचंही चॅनल रोज दाखवते, आम्हीही रोज आंदोलन करतो। त्याचबरोबर कांद्याचा एक भाव, दुसरीकडे महागाई, पण शेतकऱ्याच्या पदरात तर काहीच पडत नाही। मंत्री म्हणतात युरिया मिळणार नाही, तुम्ही बघा काय करायचंय ते। मला सांगा, हे प्रश्न सुटणार कसे? अन्नधान्याचा प्रश्न कशाचाही सोंग घेता येतो, पैशाचं आणि अन्नधान्याचा सोंग घेता येत नाही। राज्यभरामध्ये